नव्या पिढीला महापुरुषांच्या जाज्वल्य अशा इतिहासाची ओळख व्हावी या उदात्त हेतूने शहर परिसरामध्ये विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभे करण्यात आले आहेत. पुतळे केले पण त्यांची देखभाल करण्याचे दायित्व स्वीकारण्यास पालिका प्रशासन तयार नसल्याचे चित्र पाहायला मिळते. शहरातील पाच्छपेठ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस, सुपर मार्केट येथील महात्मा फुले, रामलाल चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, 7 रस्ता येथील महाराणा प्रताप, सिव्हिल चौकातील वसंतदादा पाटील, सम्राट चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील या पुतळ्याची दयनीय अवस्था पाहिल्यानंतर कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण आल्याशिवाय राहत नाही, अशी खंत काँग्रेसचे युवा नेते सुशील बंदपट्टे यांनी व्यक्त केली. खरं तर तुम्ही सोलापुरातल्या महापुरुषांचे जे जे काय आपण मूर्ती पुतळे उभे केलेले आहेत किंवा उद्यान परिसर उभा केलेला आहेत, आज सोलापुरात जर तुम्ही या उद्यानांकडे मूर्ती पुतळ्यांकडे जर उभे राहिलात तर तुमच्या लक्षात येईल की यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे आणि महापालिकेचं प्रशासनाचं याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. म्हणजे अत्यंत दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. आणि म्हणून मी एक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून, महाराष्ट्र प्रदेशवर पदाधिकारी आहे, शहर उपाध्यक्ष म्हणून मी आज आमचे संदीप कारंजे साहेब जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की बाबा या महापुरुषांचे जे पुतळे जसं की टिळक चौक आहे, सुभाषचंद्र बोस पुतळा आहे किंवा गांधींचा पुतळा आहे, परवा तिथं ॲक्सिडेंट झाला, गाडी धडकली आणि त्याचाही परिसर बिघडलेला आहे. तर अत्यंत दुर्दशा झालेल्या या महापुरुषांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण व्यवस्थित व्हावं आणि ते व्यवस्थित मेंटेन करून आपण ज्या कारणासाठी हे तयार केलेले आहेत की बाबा लोकांच्या स्मरणार्थ त्यांचं कार्य लावं, जनतेच्या स्मरणार्थ त्या महापुरुषांचं कार्य राहावं आणि त्यापासून एक आदर्श घेऊन एक आदर्शवादी जनता तयार व्हावं आणि तसं कार्य देखील त्यांच्या हातनं व्हावं म्हणून हे आपण महापुरुषांचे पुतळे उद्यान आपण स्थापन करतो. तर त्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याची पालिका प्रशासनाकडून देखभाल होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. पण टिळक चौकातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली टिळकांचा इतिहास आणि त्यांचे कार्य लपवण्याचा उद्योग काही प्रवृत्तीने केल्याची खंत बंदपट्टे यांनी व्यक्त केली. रंग उडालेला आहे आणि 1976 साली त्या मूर्तीची स्थापना झाली होती, पुतळ्याची स्थापना झाली होती आणि त्या मूर्तीसाठी अत्यंत मोठा संघर्ष उभा केला गेला होता. जयंतराव टिळक असतील, ते साहेब असतील आणि आमच्याकडचे डोईजोडे साहेब आणि जे काय मंडळ आहे त्यांनी अत्यंत मोठ्या संघर्षाने त्या पुतळ्यासाठी प्रयत्न करून तो पुतळा त्या चौकात, आपल्या मुख्य बाजारपेठेच्या चौकात स्थापन करून घेतला. पण 1995 मध्ये परत त्याचं सुशोभीकरण झालं. नामदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्याकडून ते त्याची पुन्हा एकदा सुशोभीकरण झाल्यानंतर त्याचं अनावरण केलं गेलं होतं आणि आत्ता या काळात त्या पुतळ्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे, कलर उडालेला आहे, आजूबाजूचा परिसर अत्यंत अवस्था बिकट झालेली आहे आणि तिथे कोनशिला लावण्यात आली होती. ह्या 1976च्या संघर्षासंदर्भात, कार्यासंदर्भात, मूर्ती अनावरणासंदर्भात ते कोनशिला सगळे गायब आहेत. सदर कोनशिला गायब कुठे केले, कोणी केले याबाबत प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केलेला आहे आम्ही आणि त्या कोनशिला तात्काळ शोधून त्या पुनर्प्रस्थापित व्हाव्यात, त्याचं सुशोभीकरण व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे. दरम्यान सुशील बंदपट्टे यांनी पालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांना आपल्या मागणीचे निवेदन देऊन शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याची देखभाल करावी अशी मागणी केली आहे.